हॅलो यूट्यूब फॅमिली, सर्वांना सप्रेम नमस्कार। आज मी तुम्हाला तुमच्याच कामाची गोष्ट सांगणार आहे। मी जर तुम्हाला असं सांगितलं, जो आपण स्वयंपाक रोज आपल्या घरी बनवतो सकाळ संध्याकाळ, त्यातून जर आपल्याला अर्निंग व्हायला लागली तर हे तुम्हाला पटेन का? नाही ना? तर हेच व्हिडिओमध्ये आज मी शेअर केलं आहे आणि तुम्ही काय व्हिडिओमध्ये चुका टाळायला पाहिजेत हे पण ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे। तर चला मग व्हिडिओ सुरुवात करूया। अगोदर मी तुम्हाला माझी यूट्यूबची जर्नी सांगणार की मी यूट्यूबला आली कशी। तर सर्वात अगोदर मी मुलांचं चॅनल ओपन केलं होतं, माझ्या मुलांचं। त्यावरती मी त्यांची कॉमेडी, ड्रॉइंग, परत त्यांच्या शाळेचे काही व्हिडिओ वगैरे शेअर करायची। पण ते काही कारणामुळे मला बंद करावं लागले। नंतर मी सहज माझ्या मिस्टरांना म्हणले की मी मुलांचं चॅनल बंद करत आहे, त्यांच्यावर पण लोड येतोय, तर मी त्यांचं चॅनल आता पूर्णपणे बंद करणार। तर ते म्हणाले की तू तुझं चॅनल ओपन करू शकते। म्हणजे तेव्हा मला बऱ्याचपैकी एडिटिंग, थंबनेल, टायटल, यूट्यूबला व्हिडिओ कसा अपलोड करायचा ह्या बऱ्याच गोष्टी मला यूट्यूबला मी शिकले होते। तर म्हटलं चला मग आपलं पण काहीतरी एखादं यूट्यूबला चॅनल पाहिजेत। तर माझे मिस्टर म्हणले तू कोणतं पण चॅनल ओपन करू शकते, म्हणजे तू स्वयंपाकाचं वगैरे असं काहीतरी करू शकते। तर म्हटलं चला आपल्याला स्वयंपाक तर बऱ्यापैकी जमतो, म्हणजे जर कोणी काही बनवत असलं किंवा आपण कुठे बाहेर हॉटेलमध्ये खाल्लं की लगेच मला क्लिक होतं की आपण असं ह्या गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या असेल आणि आपण पण घरी त्याला सोप्या पद्धतीने बनवू शकतो, म्हणजे कमी साहित्यामध्ये बनवू शकतो। तर मग मी माझं कुकिंग चॅनल सुरू केलं आणि मी काय चुका केल्या त्या पण पुढे सांगतेच। पण मी कुकिंग चॅनल सुरू केल्यानंतर सर्वात अगोदर मी टाकला होता अंडा डोसा, तर तो एवढा काही व्यवस्थित गेला नाही। मग दुसऱ्या दिवशी मी चिकन थाली हा व्हिडिओ शेअर केला आणि माझे चिकन मटन व्हिडिओ खरंच खूप जास्त व्हायरल जातात आणि बऱ्यापैकी ते सर्वांना आवडतात पण। त्यासाठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। मग मी बऱ्यापैकी चिकनचेच व्हिडिओ त्यावरती शेअर करत गेले। तर मग तेव्हा बरेच जण म्हणाले की तू फक्त चिकनच खाते का? मग मी व्हेज थाली पण सुरू केली। मग व्हेज थालीला एवढे काही व्ह्यूज यायचे नाही, पण माझ्या चिकन थालीला खूप व्ह्यूज यायचे, पण ते पण शॉर्टमध्ये। आणि तेव्हा कोणी असं सांगणारं नव्हतं की तुम्ही शॉर्ट करा, लाँग करा। मी सहज फक्त रोज शूट करायची आणि रोज व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करायची, पण शॉर्टच व्हिडिओ मी रोज अपलोड करायची। मी लाँग व्हिडिओकडे कधी फोकस केलाच नाही आणि जर तो तेव्हा केला असताना तर खरंच सांगते आज काही वेगळं असतं। तर ठीक आहे, आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतरच आपल्याला कळते की ही गोष्ट आपली चुकली होती तेव्हा। तर ठीक आहे। नंतर अगोदर मी खूप म्हणजे 1 ते दीड वर्ष, 1-1.5 वर्ष नाही 2च वर्ष धरा तुम्ही, 2 वर्ष फक्त शॉर्ट व्हिडिओज खेळत बसले। म्हणजे रोज शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा आणि अपलोड करायचा। मग बऱ्यापैकी मी तेच करत बसले 2 वर्ष। मग माझे मिस्टर म्हणले तुला शॉर्टला कमी व्ह्यूज येतात, तर तू एक काम कर, लाँग व्हिडिओ अपलोड कर। पण माझी काही हिंमत झाली नाही। त्याला लाँग व्हिडिओला खूप लाँग व्हिडिओ शूट करावा लागतो, त्याला आवाज द्यावा लागतो, त्याला थंबनेल, टायटल सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत। तर त्यासाठी माझी काही हिंमत झाली नाही। त्यांनी सांगून मला 2 ते 3 महिने भरपूर वेळेस सांगितलं की तू लाँग व्हिडिओ टाक, तुझ्या शॉर्ट व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज येतात। आणि हो, तुमचे पण जर शॉर्ट व्हिडिओला कमी व्ह्यूज येत असेल ना, तर तुम्ही सरळ लाँग व्हिडिओकडे वळा, म्हणजे पटकन आपला वॉच टाईम हा कंप्लीट होतो आणि पटकन आपलं चॅनल हे मॉनिटाईज होतं। मग मी भरपूर दिवस शॉर्ट व्हिडिओ करत बसले आणि बरेच समजा व्ह्यूज पण कमी जास्त होत राहिले। तर म्हटलं आता काय करायचं? मग एक दिवस मिस्टर म्हणले तुला जर तुझ्या यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, तर तुला लाँगच करावं लागेल। मग खूप मेहनत म्हणजे खूप हिंमत करून मी आपल्या लाँग व्हिडिओकडे वळाले। लाँग व्हिडिओकडे वळाल्यानंतर मी त्याला 2 मिनटं, 3 मिनटं असा मी व्हिडिओ सुरू केला, म्हणजे माझी हिंमतच होत नव्हती मोठा व्हिडिओ शूट करायचा। पण एक दिवस असं पूर्णपणे मनाला सांगितलं की आता आपल्याला लाँग व्हिडिओ करायचा म्हणजे करायचाच आणि आपल्याला बोलायचंच। त्यामध्ये चुका पण होत गेल्या, म्हणजे बोलताना बऱ्यापैकी चुका होतात। म्हणजे बोलायचं काही असतं आणि तोंडातून वेगळंच निघतं, असं बऱ्याच वेळेस होतं। तर म्हटलं आता चुकलं तर चुकलं। ज्यांनी म्हटलं की तुझं चुकलं तेव्हा आपण शिकून घ्यायचं, पण आपण हे करायचं। तर मग मी ते सुरू केलं आणि जर आपण हाऊसवाईफ असेल ना, तर खरंच आपण काहीतरी करायला पाहिजेत। तर मग मी कुकिंग चॅनल सुरू केलं आणि कुकिंग चॅनलवरती बऱ्याच गोष्टी मला येत नव्हत्या, म्हणजे बऱ्याच गोष्टी मी शिकत पण गेले आणि टाकत पण गेले आणि असं माझं चॅनल सुरू झालं। नंतर मग चॅनल सुरू झालं, लाँग व्हिडिओ करण्याची पण हिंमत आली। मग सुरू झाली रोजचा व्हिडिओ काय टाकायचा, तो सगळ्यात मोठा आपला टास्क असतो आपल्यासाठी की आता काय करायचं।
मग त्यासाठी आपल्याला लागतो खूप सारा असा कंटेंट. आपला असं नाही की एक दिवस आपण व्हिडिओ टाकला आणि दुसऱ्या दिवशी काय टाकायचं. आणि तेव्हा नेमकंच असं मला असं वाटतं उन्हाळा सुरू झाला होता आणि तेव्हा बऱ्याच गोष्टी अशा टी व्हीवर पण ऐकायला यायला लागल्या होत्या की बा याच्यामध्ये भेसळ निघाली, बाहेरच्या गोष्टीमध्ये मिठाईमध्ये आळ्या निघाल्या, मिठाई खराब निघाल्या, अशा गोष्टी बऱ्याच टी व्हीवरती पण सुरू झाल्या होत्या. मग तेव्हा मी ठरवलं की आपण आता सर्व घरीच बनवायचं. मग तेव्हापासून मी लस्सी, आईस्क्रीम आणि उन्हाळा लागला की खूप सारे अशी फळं वगैरे पण निघतात. लस्सी वगैरे, आईस्क्रीम अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण आईस्क्रीम आपण बनवू शकतो. तर मग माझ्याकडे खूप सारा असा कंटेंट उपलब्ध झाला आणि तेव्हा मला असं थोडंसं वाटलं की आता आपण बऱ्याच गोष्टी बनवू शकतो. तर मग मी असं सुरू केलं, हळूहळू कंटेंट टाकायला सुरुवात केली आणि रोजची एक हळूहळू सवय होऊन जाते कंटेंट टाकण्याची. मग हळूहळू आपण जसं शिकत जातो ना, मग आपल्याकडे सगळे कंटेंट वगैरे आवाज द्यायची सगळ्या भीती आपल्या मनातून निघून जाते. नंतर येते मग सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एडिटिंग वगैरे. तर ही एडिटिंग वगैरे आपण स्वतः शिकायची. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कधीच चालायचं नाही. म्हणजे स्वतःची कामं स्वतःच करायचे. आपल्याला जर यूट्यूबमध्ये लवकर सक्सेस व्हायचं असेल ना, तर आपण फोकस करायचा लाँग व्हिडिओवरती. जर आपल्या शॉर्ट व्हिडिओला कमी व्ह्यूज येत असेल तर. आता बऱ्याच जणांना शॉर्ट व्हिडिओला पण चांगली व्ह्यूज येतात. पण माझ्या व्हिडिओला शक्यतो तसं होत नव्हतं. कमीच व्ह्यूज यायचे शॉर्ट व्हिडिओला. तर मी फोकस केला लाँग व्हिडिओला. जेव्हा मी लाँग व्हिडिओला फोकस केला, तेव्हाच माझं चॅनल मॉनिटाईज लवकर झालं. आणि आपल्याला लाँग व्हिडिओला जर आपल्याला चांगला वॉच टाईम मिळाला, तर आपलं चॅनल पण लवकर मॉनिटाईज होतं आणि आपल्याला लागतं मॉनिटाईजसाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम. पण काही दिवसांना आता हा वॉच टाईम 4000च्या ऐवजी 8000 होणार आहे. म्हणजे 1 फेब्रुवारीपासून हे सगळं चेंज होणार आहे. 1000 सबस्क्रायबर आणि 8000 वॉच टाईम लागणार आहे. आत्ताच आपल्याला 4000 वॉच टाईम करायचं म्हटलं की किती खूप मोठा असा डोंगर वाटतो. तर तुम्ही सांगा, जर 8000 वॉच टाईम जर झाला तर किती अवघड जाईल ते. तर त्यासाठी या 5 ते 6 महिने खूप मेहनत घ्या आणि लाँग व्हिडिओवरती जास्त फोकस करा. माझं तर असं म्हणणं आहे पर्सनली. आणि जर तुम्ही कुकिंग चॅनल सुरू करत असाल ना, तर सर्व आपल्या घरातलं साहित्यापासून सुरुवात करा. म्हणजे काहीच आणायची गरज पडणार नाही. फक्त आपल्याकडे एक मोबाईल पाहिजेत आणि एक चांगला आपल्या किचनमध्ये उजेड यायला पाहिजेत. आणि उजेड येत नसेल तर तुम्ही लाईट वगैरे पण व्यवस्थित लावू शकतात. म्हणजे छान असा उजेड पडतो आणि आपला व्हिडिओ पण दिसायला पण छान दिसतो. तर जे आपल्या घरामध्ये रोजच्या रेसिपी बनते, म्हणजे जे जेवण वगैरे बनतं, तेच आपण कुकिंग चॅनलवरती अपलोड करायचं आपल्या यूट्यूबला. म्हणजे असं वेगळं काही करायचं नाही. आणि अजून पण मी माईक वगैरे काहीच घेतलं नाही आणि स्टँड पण मी आत्ता 2-3 महिनेच झाले स्टँड घेतलं. नाहीतर मी काय करायचे, एका हातात असा फोन पकडायचे आणि एका हाताने अशी रेसिपी मी बनवायची. आणि जेव्हा कटिंग वगैरे करायचं काम असायचं, तेव्हा माझा मुलगा मला मदत करायचा. आणि मुलांचा पण खूप म्हणजे ह्या यूट्यूब जर्नीमध्ये खूप असा सपोर्ट त्यांनी पण दिला. मिस्टरांचा होता आणि माझ्या घरच्यांचा पण खूप असा सपोर्ट त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत दिला. "तू हे काय करते?" त्यांनी मला असं काहीच विचारलं नाही आणि काय होतं, काय नाही असं काहीच विचारलं नाही. "तू काहीतरी करते म्हणजे करते." तर घरच्यांचा पण सपोर्ट इथं खूप महत्त्वाचा आहे आणि ते मला नेहमी माझ्या घरच्यांकडून मिळाला. आणि तुम्हाला पण यूट्यूबवर जर बनायचं असेल ना, तर खरंच सांगते तुम्ही लाँग व्हिडिओवरती जास्त फोकस करा आणि तुमचं पण चॅनल लवकर मॉनिटायझेशन करून घ्या. आणि तुम्हाला माहीतच आहे 1 फेब्रुवारीपासून ही गोष्ट खूप अवघड होणार आपल्यासाठी तर. तर तुम्हाला माझी यूट्यूबची जर्नी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग थँक यू.